एक पुण्यातून महत्त्वाची बातमी येते। पुण्यामध्ये कौमार्य चाचणी करण्याची घटना घडलेली आहे। मलके या कुटुंबाकडून सुनेची कौमार्य चाचणी करून घेण्यात आलेली आहे। माजी नगरसेवक सुनील मलकेने आपल्या बायकोची कौमार्य चाचणी घेतली। आई वडिलांच्या दबावातून त्याने कौमार्य चाचणी करून घेतलेली आहे। सुनील मलकेने खरं तर इंग्लंडमध्ये शिक्षण घेतलंय, म्हणजे उच्च शिक्षित मुलगा आहे, पण तरीही अनिष्ट प्रथांना विरोध करणं त्याला जमलेलं नाही। कांजरभाट समाजातून मलके कुटुंब आहे आणि पुन्हा एकदा कांजरभाट समाजामध्ये कौमार्य चाचणी थांबलेली नाही हेच स्पष्ट झालेलं आहे। कांजरभाट समाजातल्याच एका तरुणीने या प्रथेविरोधात आवाज उठवलेला होता। अनिस कार्यकर्त्यांनी कारवाईची मागणी केलेली आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। वैभव, काय अधिक सांगाल? अजून सुद्धा कौमार्य चाचणीची प्रथा थांबता थांबेना? सुवर्ण, मी थोडीशी दुरुस्ती करतो। माजी नगरसेवक सुनील मलके जे आहेत, त्यांचा मुलगा कुणाल मलके याच्या लग्नातली ही सगळी घटना आहे। लग्न झाल्यानंतर प्रतिथीय कुटुंब मानलं जातं कल्याणीनगर परिसरातलं। माजी नगरसेवक होते स्वतः सुनील मलके हे। त्यांचा मुलगा जो आहे कुणाल मलके, त्याच्या लग्नाच्या या सगळ्या हा सगळा कार्यक्रम जो आहे तो पार पाडण्यात आला आणि तिथं या दरवेळी मुलीची जी लग्न करून आलेली मुलगी आहे तिची कौमार्य चाचणी या कांजरभाट समाजामध्ये घेण्याची प्रथा आहे आणि त्याच्यावर सातत्यानं गेले 1.5 वर्ष याच समाजातल्या अनेक तरुण मुलामुलींनी आवाज उठवलाय। त्यांच्या विरोधामध्ये अनेक तक्रारी करण्यात आल्यात, मात्र तरी सुद्धा या गोष्टी अजूनही थांबताना दिसत नाहीयेत असा आरोप त्यांच्याकडून केला जातो। याचं कारण मलके यांचा मुलगा जो आहे कुणाल मलके हा इंग्लंडमधून पदवी घेऊन आलेला आहे। इतका उच्च शिक्षित मुलगा असताना मुलगी ही स्वतः आर्किटेक्ट आहे। इतक्या उच्च शिक्षित मुलांच्या लग्नामध्ये सुद्धा ही प्रथा पाळली गेली, म्हणून त्याची चौकशी व्हावी किंवा त्या संदर्भामध्ये पोलिसांनी कारवाई करावी अशा स्वरूपाची भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। कृष्णा इंद्रेकर किंवा सिद्धांत इंद्रेकर ज्यांनी या सगळ्या एकूण चळवळीला सुरुवात केली होती, त्यांच्याकडून या सगळ्या कार्यक्रमाला आक्षेप घेण्यात आलाय। महत्वाचं म्हणजे यावेळी या लग्नामध्ये इतर वेळी जसं माल खरा आहे की खोटा आहे असा ठरलेला प्रश्न विचारला जायचा, तो न विचारता समाधान झालेलं आहे की नाही झालं, जर झालं असेल तर 3 वेळा समाधान 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 असं म्हणावं असं नवरदेवाला सांगण्यात आलं होतं आणि त्यानुसार तो समाधान 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 असं म्हणतोय, हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय। मात्र मलके कुटुंबियांकडून या गोष्टीला ही पूर्ण विरोध जो आहे तो करण्यात आला। अशी कुठलीही चाचणी आम्ही केलेली नाही आणि आई वडील समाधानी आहेत का किंवा आई वडिलांनी घेतलेल्या लग्नाच्या निर्णयाबद्दल मुलगा समाधानी आहे का याबाबतची ती विचारणा होती आणि कुटुंबातले ज्येष्ठ नागरिक नक्की म्हणजे कौमार्य चाचणी करण्यात आली, मात्र उगाचच दिशाभूल करण्यासाठी म्हणून उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत। पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीला विरोध करण्यासाठी हेल्मेट विरोधी कृती समितीतर्फे पगडी आणि फेटे घालून सविनय कायदेभंगाचं आंदोलन करण्यात आलं। सर्वपक्षीय नेते, स्वयंसेवी कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते। हेल्मेट घालणं हा जणू कायदाच झालाय, तो मोडण्यासाठी हेल्मेटऐवजी पगडी आणि फेटे घालून या सगळ्यांनी आंदोलन केलं।